नमस्कार, मी प्रेरणा भालेराव. आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचं बातमीपत्र. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. लोकार्पण आपल्याला सगळ्यांना लवकर करायचं आहे आणि त्या निमित्तानं जी कामं अर्धवट आहेत ती पूर्ण करण्यासाठीची बैठक आपण आयोजित केली. या बैठकीला उपस्थित जिल्हा शल्यचिकित्सक श्रीयुत पेरके साहेब, उपविभागीय अधिकारी नरवटे साहेब, कार्यकारी अभियंता गलदर साहेब, उपनगराध्यक्ष मन्नानबाई, माजी नगराध्यक्ष जफरभाई, सचिन पाटील, तहसीलदार श्रीयुत गोरे साहेब, उपअभियंता श्रीयुत पाटील साहेब, उपअभियंता ऐतवार साहेब, आपले अधीक्षक श्रीयुत कदम साहेब, मंचावरील सर्व उपस्थित सर्व नगरसेवक, या इमारतीचे कॉन्ट्रॅक्टर श्रीयुत शेंडके साहेब, पत्रकार मित्रांनी बंधूंनो, मागे एकदा आपण मला वाटते वर्षभरापूर्वी इथे आली बिल्डिंगचं काम बघितलं आणि हे बिल्डिंग लवकर हस्तांतरित झाली पाहिजे याच्यासाठीचा पाठपुरावा करत असताना इथं उपजिल्हा रुग्णालय आल्याच्या नंतर इथं जी पदं मंजूर झाली ती आधी भरली पाहिजे असा माझा आग्रह सरकारकडे होता. 69 पदाला आपल्याकडे मान्यता मिळालेली आहे, पण थोडंसं फायनान्सच्या कचाट्यात आता मंत्रालयाची परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती फाईल जाताना महाराष्ट्रातल्या सगळ्या उपजिल्हा रुग्णालय असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, जिल्हा रुग्णालय असतील, याच्यामध्ये लागणारी संख्या एकत्रित केल्यामुळं हे थांब बेटा थोडं नंतर मला वाटते 2313चा आकडा हा पूर्ण महाराष्ट्रात आरोग्य विभागाचा आहे आणि इतर विभागाची 3000 पदं आहेत. आता मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे. माननीय मंत्री आंबेडकर साहेबांकडून हा प्रस्ताव केला, परंतु त्याला वित्त सचिव काही तयार होत नाही. मधल्या काळामध्ये लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब उमरजच्या कार्यक्रमाला आल्यावर आम्ही इथनं गेलो आणि दादांनी विचारलं की ही एवढी मोठी बिल्डिंग कसली, आणि त्यानं सांगितलं की मी उपजिल्हा रुग्णालय आहे, आणखी पदं भरलेले नाहीत, एवढी मोठी बिल्डिंग तयार झाली. ते म्हणाले बसू बघू, कारण अर्थ खातं दादाकडेच होतं, पण दुर्दैवानं दादा आपल्यातून गेले, हा विषय बाजूला आला. परवाही माझी आंबेडकर साहेबांची भेट झाली. ते म्हणाले आता पुढच्या वेळेस या की ज्या ज्या आमदाराच्या ह्या अडचणी आहेत आपण सगळे मिळून CM साहेबाकडे जाऊ, आणि जोपर्यंत स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय लक्ष घालणार नाही तोपर्यंत अर्थ खातं या जागेला मान्यता देणार नाही. पण मला तुमच्याकडनं सारखा पाठपुरावा आहे की या नवीन इमारतीमध्ये उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित झालं पाहिजे. आंबेडकर साहेबांनी मला 10 वेळेस फोन केले, तुम्ही उद्घाटन करून घ्या आमच्या वतीनं आणि सुरू करा. पण मी त्यांनाही हेच सांगितलं की जोपर्यंत पदं, पण शेवटी माझा असा विचार व्हायला लागला ही इमारत बांधून जास्त काळ ठेवली तर ती वापरात नसेल तर काही उपयोग नाही. मी 1992ला कृषी सभापती झालो आणि माझ्यासोबत पशुसंवर्धन खातं होतं. त्यावेळेस 1 लाख रुपयामध्ये एक रूम तयार व्हायचे 92चे. आता त्या रूमचे एस्टिमेट 14 लाख रुपये, जे सरकारी नियमात. तर आपल्या इथं मुखेडमध्ये दापटा गाव आहे, दरवर्षी 50,000 रुपये मंजूर व्हायचे, दरवर्षी सतत 10-11 वर्ष 50,000 रुपये दिले, पण स्लॅब काय पडतच नव्हतं आणि इमारतीचं एस्टिमेट 1 लाखाचं. मी सभापती झाल्यावर मी बैठकीमध्ये विचारलं 10-11 वर्षाचे पैसे किती झाले? 5.5 लाख. इमारतीचं एस्टिमेट आहे 1 लाख. त्यावेळेस साहेब आम्ही काय करणार? 50,000 मिळतात, आम्ही बांधतो.
लोकाला ज्याला वीट पाहिजे ते वीट काढून नेते, खिडकी पाहिजे ते खिडकी काढून नेते, सरकारी आहे. पुन्हा तेच बसवतं. मग आम्ही निर्णय घेतला की एकदाच सगळे पैसे देऊन टाकायचे आणि ते पूर्ण करायचे. म्हणजे मी सभापती असताना तो दवाखाना 1 लाख रुपयाचा पूर्ण केला. तसं कुठल्याही इमारतीचा वापर नसेल, त्याच्यात उंदरं घुसणे, घुसा घुसणे, फरशी उकडणे हे सगळे प्रयोग होत असतात. म्हणून कुठलीही इमारत बांधल्याच्या नंतर ती लवकर हस्तांतर झाली पाहिजे, लवकर वापरात आली पाहिजे. जितका वापर होईल ती इमारत तितकीच चांगली राहते. त्याच्यामुळं आता मी गलदर साहेबांनाही विचारलं, CS साहेबांनी काही त्रुटी सांगितल्या आणि ह्या सगळ्या त्रुटी गलदर साहेबांनी मला सांगितलं की 15 ऑगस्टपर्यंत आम्ही पूर्ण करून देऊ. अडचण आहे शेंडके साहेब? हां ठीक आहे, 5 दिवस इकडे होऊ द्या. पण हे म्हणाले मग आता राहिले 10-15 दिवसाचं काम. हां, आपण त्या हिशोबाने जे काय ओटी थोडीशी दुरुस्ती आहे, प्रयोगशाळेत थोडी दुरुस्ती आहे, आपलं डिलिव्हरी सेक्शनच्या समोर एकदम महिला भगिनी दिसू नये त्याच्यासाठी एक पार्टिशन लावायचं आहे. मला वाटतं मायनर काम आहे. आणि आता हे सगळं क्लीन एकदा करायचं आहे. हां ते आहेत. आता मी समोर असलेला फॅन बघा कसा हालायला लागला, ते दाखवलं गलदर साहेबाला, असं हालतो. ते सगळं एकदा टेस्ट करावं लागणार आहे. समोर रस्ता जोडायचा आहे, त्याच्यासाठी काय पैसे लागतात वगैरे ते पण आपण सांगा. त्याला आपण उद्या DPDCत वगैरे टाकू, त्याला पण आपण करू. एकदा म्हणजे काम कंप्लीट झालं की कुठलीही गोष्ट राहणार नाही. लवकर इमारत कार्यान्वित झाली पाहिजे याच्यासाठी त्या निश्चित प्रयत्न राहील. आणि मी पण ऑगस्टच्या शेवटपर्यंत माननीय मंत्री महोदय वेळ देतील का त्यांना विनंती करेल. आणि मग माननीय मंत्री महोदयाच्या नंतर आणखी कोणाला बोलायचं असेल तर तो आमचा राजकीय भाग असेल, ते निश्चितपणानं करू. परंतु अतिशय चांगली इमारत या ठिकाणी उभी राहते. या इमारतीतून चांगली सेवा मिळाली पाहिजे ही अपेक्षा आता ग्रामीण रुग्णालयातल्या सगळ्या स्टाफकडून आहे. जशी इमारत तशी सेवा, हे जर आपण ब्रीद बाळगलं तर नुसती इमारत चांगली आणि सेवा चांगली नसेल. आता दुसरा विषय माझ्याकडे CS साहेब आहे की मी गावातली जी सगळी मंडळी आहे, गोरगरीब लोकांचं म्हणणं असे की ओटी खाली पण चालू राहिली पाहिजे. कारण तिथून इथपर्यंत यायचं गरीब माणसाला परवडणारं नाही. त्याच्यामुळं अनेक मजुरी करणारी माणसं आहेत, म्हणजे उपजीविका आपली दिवसभराच्या कामावर भागवणारी मंडळी आहे. तर आपल्याला तो एक पर्याय करावा लागेल. हे मेजरसाठी ठीक आहे, पण तिथं देखील आपल्याला OPD सुरू ठेवून गोरगरीब माणसाचा इलाज तिथले, आणि ते मेजर असेल तर मग तिथून इकडे येतील, नाही असं नाही. तो तुमच्या कक्षेतली बाब आहे, तशा पद्धतीनं करावं लागेल. एकंदरीत मला वाटलं फार काही इश्यू असतील, पण कदाही फार इश्यू दिसत नाही आहेत. आणि शेंडके साहेबांनी हे करायचं म्हणजे गलदर साहेबांनी जेवढ्या सूचना दिल्या त्या तात्काळ करायचं मान्य केलं असल्यामुळे तोही काय आता विषय राहिलेला नाही. हे तात्काळ पूर्ण करावं अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि CS साहेबांनी लवकर तुम्हाला जेवढा स्टाफ देता येतो तेवढा देऊन इथं हस्तांतर करायची प्रक्रिया करावी. धन्यवाद.